मुंबई इंडियन्सला आपण का सपोर्ट करायचा एक मुंबईकर म्हणून एक मराठी म्हणून मला तुम्हाला हा प्रश्न खरं तर आज विचारायचा आहे. मुंबईमध्ये कुठला मराठी एक खेळाडू नाही आहे. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर गुजराती मालक, त्याच्यामध्ये पाहिलं तर कर्णधार गुजराती, त्याच्यामध्ये पाहिलं तर जे खेळणारे ते कोणी एकही मराठी नाही आहे. आता यात मला वाद हा घालायचा नाही की बाबा ते भारतीय आहेत, मला मान्य आहेत. पण एक आपली किमान इच्छा असते ना की मराठी एखादा तरी खेळाडू एक दोन तरी खेळाडू खेळायला हवे होते. आज चैन्यामध्ये बघितलं तर तिकडे आपले आशिष म्हात्रे, मी चुकत नसेल तर ऋतुराज गायकवाड स्वतः कप्तान, त्यांचा कर्णधार हा मराठी आहे. मुंबईला पाठिंबा देतो त्यामध्ये नो डाऊट. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, बुमराह हे तर माझे जीवकी प्राण आहेत. पण मला असं वाटतं त्यांना काय मी टीका करत नाही की त्यांना मी वाईट बोलत नाही, ते तर मी त्यांचा हार्डकोर फॅन आहे सूर्याबिर्याचा. पण मला असं वाटतं मुंबई इंडियन्स हे चुकीचं करते का? कुठेतरी मराठी एखादा प्लेअर तरी घ्यायला पाहिजे, एक दोन प्लेअर तरी एक मराठी खेळवायला पाहिजे की नको? का मराठी खेळाडू मिळतच नाही आहेत का? आता IPL झाल्याच्या नंतर ना एक ट्रॉफी सुरू होते, काय बरं ती मुंबई लीग म्हणून, आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी मराठी पोरं खेळत असतात आणि त्यातून मुंबई इंडियन्समध्ये सिलेक्शन होतं. मला असं वाटतं त्यांना तुम्ही संघात घ्या ना, एक कोटा तुमचा ठेवा ना की मुंबईची टीम आहे तर मराठी प्लेअर पण त्याच्यात असले पाहिजेत. स्थानिक लोकांना तुम्ही संधी द्या ना. याच्यामध्ये कुठेतरी IPL मध्ये हा रूल निघाला पाहिजे आणि कुठेतरी मग आम्ही पण मुंबईतलं मराठी म्हणून एक आम्हाला पण वाटेल की हा तुम्ही मराठी बोलताय, रोहित शर्मा मराठी बोलतो, सूर्या मराठी बोलतो, सगळे मराठी बोलतात, त्यांचं मराठी उत्तम पण आहे. पण एक मराठी माणूस हा पण आम्हाला असं वाटतं ना की मुंबई आहे, मुंबई ही मराठी माणसाची आहे, तर मुंबईतला मराठी माणसाला तरी कुठेतरी संधी मिळाली पाहिजे. बघा मी परत तुम्हाला सांगतोय, कुठलं आता कोणतरी कमेंट करेल की बाबा रे सूर्या, रोहित शर्मा हे त्यांची मराठी बघ, त्यांना मराठी येते वगैरे. मी त्यांच्या विरोधात नाही, पण मला असं वाटतं मराठी खेळाडू खेळवले पाहिजे आणि त्यांना एक संधी दिली पाहिजे. त्याशिवाय आपले मराठी खेळाडू कसे रास्ताबेने सांगितलं ना की साला आता मराठी खेळाडू भारताच्या टीममध्ये नाही. आधी एक काळ होता जेव्हा अर्धी टीम ही मराठी खेळाडूंची असायची, पण आता एक मराठी खेळाडू नाही. चला भारत देशाच्या टीममध्ये नाही आहे तर या मुंबईच्या टीममध्ये काय मराठी येणार? आज विविध IPLच्या टीममध्ये मराठी खेळाडू पाहायला मिळतात, पण मुंबईमध्येच नाही पाहायला मिळत ना, ही कुठेतरी खंत वाटते. तुम्हाला काय वाटतं हे देखील मला कळवून सांगा. आता ह्यात मला तुम्ही विचाराल तुम्ही कोणाला पाठिंबा देतात, तर मी मुंबई म्हणून मुंबई इंडियन्सला पाठिंबा देतो. पण दुःख ह्याच गोष्टीवर वाटतं यार, मालक गुजराती, कर्णधार गुजराती, खेळाडू परप्रांतीयमध्ये. चला आता हे त्या मताचं तर मी आहेच की बाबा रे हे मुंबईमध्ये राहतात, त्यांना मराठी भाषा आपली वगैरे इतर सगळ्या गोष्टी म्हणून ते आपले मुंबईचे मराठी, त्यांना तर मी मानतोच. सूर्या, रोहित शर्मा हे ह्या सगळ्यांना आपण मराठीच मानतो. पण मराठी हा खेळाडू का नाही मुंबईमध्ये? मला असं वाटतं घेतलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं हे देखील मला कमेंटमध्ये सांगा. एक मराठी म्हणून कुठेतरी भावना ही माझ्या मनामध्ये आहे, सपोर्ट मुंबईलाच, पण कुठेतरी पुढच्या वेळेला याची दखल घेतली पाहिजे. अंबानी साहेब तुम्ही काहीही करू शकता आणि मला असं वाटतं तुम्ही आता पुढच्या सीझनमध्ये मराठी खेळाडू घ्या, ही एक विनंती आहे. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुर्तास सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.